नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमाज बेस्ट किचनमध्ये। तर आज आपण बनवतोय चिकन पोठा मसाला। एकदम मस्त अशी चटकदार लज्जतदार ही रेसिपी होणार आहे। तर इथे तुम्ही बघू शकता, तर इथे मी पोठा घेतलेला आहे कोंबडीचा। तर जे पार्ट असतात कोंबडीचे त्यातील हा पोठा हा पार्ट आहे। तर स्वच्छ 2 ते 3-4 पाण्याने मी धुवून घेतलेला आहे। तर इकडे मी कांदा, टोमॅटो, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर घेतलेली आहे। तर याची आपल्याला पेस्ट बनवायची आहे। तर त्यासाठी आता आपल्याला मिक्सरचं भांडं लागणार आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आता हे सर्व घालून घेऊया। तर इथे बिना पाण्याचं वाटण करायचं आहे आपल्याला। तर आता आपण मिक्सरच्या टोपणवरती लावूया भांड्याला आणि बारीक मस्त अशी पेस्ट स्मूथ बनवून घ्यायची आहे। तर इथे पेस्ट आपली बिना पाण्याची तयार झालेली आहे। तर आता आपण इकडे गरम पाणीही करायला ठेवलेलं होतं। तर पहिल्यांदा आपल्याला पोठा मसाला बनवायच्या आधी गरम पाण्यामध्ये 4 ते 5 मिनिटे हा पोठा शिजवून घ्यायचा आहे, म्हणजे उकळवून घ्यायचा आहे। थोडंसं नमक घातलेलं आहे, मीठ घातलेलं आहे चवीपुरतं थोडंसं। आता आपण हा पोठा गरम पाण्यामध्ये घालणार आहोत। तर ही महत्त्वाची टीप आहे, पोठा मसाला बनवायच्या आधी गरम पाण्यामध्ये मीठ घालून 2 ते 3 मिनिटे हा पोठा शिजवून घ्या, म्हणजे उकळवून घ्या, म्हणजे स्मेल असती ती निघून जाईल आणि पोठा मस्त व्यवस्थितपणे शिजला जाईल जेव्हा आपण भाजी बनवेल तेव्हा। तर अशा पद्धतीने 3 ते 4 मिनिटे मी इथे हा पोठा शिजवून घेतलेला आहे मिठाच्या पाण्यामध्ये। कलरही चेंज झालेला आहे आणि मस्त असा टम्म फुगलेला आहे शिजल्यानंतर, तुम्ही बघू शकता। तर हा पोठा आता आपण काढून घेऊया आणि काढून घेतल्यानंतर पुन्हा एकदा मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे। तर आता याचे आपण पीसेस कट करून घेणार आहोत। तर अख्खा आहे असा ठेवायचा नाही पोठा, बारीक आपल्याला असा चिरून घ्यायचा आहे, तेव्हाच आपली भाजी मस्त बनेल आणि खाण्यासाठी पण छान लागेल। तर शिजला आहे बऱ्यापैकी, भाजी बनवल्यानंतर पूर्णपणे तो शिजून जाईल। तर थोडासा तो करकर लागतो, असतानाच तो तसा असतो। तर अशा पद्धतीने इथे सर्व पीसेस मी कट करून घेतलेले आहेत। तर इथे आपली भाजी बनवण्यासाठी पोठा कट करून झालेला आहे। तर आता आपण भाजी बनवण्यासाठी तयारीला लागूया। तर तिकडे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे। तर आता कढई गरम झाल्यानंतर तेल घालायचं आहे आपल्याला 2 ते 3 चमचे। तेजपत्ता 2 घातलेला आहे आणि एक छोटासा दालचिनीचा तुकडा घालायचा आहे आणि अर्धा चमचे जिरे घालायचे आहेत। आणि इथे आता कांदा घालूया आपण। तर बारीक चिरलेले 2 कांदे मी घातलेले आहेत। तर कांदा आता लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर ही भाजी खूप झटपट होते, खूप काही वेळ लागत नाही आणि खाण्यासाठी तर अप्रतिम मस्त टेस्टी लागणार आहे। आता जी पेस्ट आपण बनवलेली होती ती आता आपण कांद्यासोबत चरचरीत भाजून घेऊया। जो कच्चापण असतो तो आपल्याला घालवायचा आहे कांदा टोमॅटोचा, त्यामुळे आपल्याला ही ग्रेव्ही एक 4 ते 5 मिनिटे स्लो गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायची आहे। ग्रेव्ही छान भाजली तरच आपला पोठा मसाला छान बनेल, नाहीतर त्याचा वास असा कच्चा येईल। म्हणून इथे महत्त्वाची टीप आहे, ग्रेव्ही छान भाजायची आहे। तर 1 मिनिट मी झाकण ठेवलेलं होतं, पुन्हा एकदा आता आपण हलवून घेऊया। आता मसाले आपण घालूया आपल्या आवडीप्रमाणे। तर घरचंच हे लाल तिखट आहे काळं, गरम मसाला थोडासा घालायचा आहे आणि थोडीशी अगदी हळद घालायची आहे आणि थोडासा धना मसाला घालायचा आहे, धना पावडर घालायची आहे। तर आता हे मसाले घातल्यानंतर पुन्हा एकदा परतून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये जी पेस्ट बनवली त्यामध्येच मी पाणी घातलेलं आहे। आता ग्रेव्ही आपण पुन्हा एकदा 2 मिनिटे शिजवून घेतलेली आहे। तर ग्रेव्ही पूर्णपणे शिजलेली आहे, कलरही चेंज झालेला आहे। तर तुम्ही थिकनेसही बघू शकता ग्रेव्हीचा, मस्त तरी आलेली आहे। आणि आता हा पोठा कट करून घेतलेला आहे तो घालूया आपण। तर मसाल्यामध्ये हा मिक्स करून घेऊया। तर आता आपल्याला हा पोठा शिजवून घ्यायचा आहे। तर चवीपुरतं मीठ घालूया आणि अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे। तर जास्त पातळ भाजी बनवायची नाही, याची अशी लपथपी आपल्याला भाजी बनवायची आहे पोठा मसाल्याची, म्हणून अर्धा ग्लास इथे मी पाणी घातलेलं आहे। तर एवढ्याच पाण्यावरती आपल्याला आता हा पोठा मसाला शिजू द्यायचा आहे। तर आता वरती झाकण ठेवूया आणि 2 ते 3 मिनिटे हा पोठा मसाला शिजू देऊया। तर मस्त असा हा आपला पोठा मसाला शिजलेला आहे। तर तरीही आलेली आहे वरती आणि मस्त चमचमीत हा मसाला झालेला आहे। जसा आहे आपल्याला तसाच मस्त झालेला आहे मसाला। वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि मिक्स करून घेऊया। तर चमचमीत अशी टेस्टी आपली हा चिकन पोठा मसाल्याची भाजी तयार झालेली आहे। भाकरी चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता। तर आता आपण डिश सर्व करून घेऊया। तर तुम्ही हा पोठा मसाल्याचा थिकनेसही बघू शकता, मस्त असा झालेला आहे।
जास्त ग्रेव्ही करायची नाही, नाहीतर टेस्टी लागत नाही. अशा पद्धतीने हा मसाला आपल्याला बनवायचा आहे. तर खूप सोपी रेसिपी आहे, सहज तुम्ही बनवू शकता. फक्त आपल्याला पोटा जेव्हा आणेल तेव्हा आपल्याला स्वच्छ 3-4 पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि नमक घातलेल्या पाण्यामध्ये तो उकडवून घ्यायचा आहे. तर ही छोटीशी टिप लक्षात घ्या. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर तुम्हीही नक्की ट्राय करा. आणि अजून जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.